बाळा, जर तुला वाटत असेल की तुझ्या जीवनात सतत दुःखच दुःख आहे, मेहनत करूनही यश मिळत नाही, घरात अशांती आहे, पैशाची तंगी आहे किंवा मनात नेहमी भीती आणि चिंता आहे, तर आजचा हा संदेश तुझ्यासाठीच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐक, कारण आज मी तुला सांगणार आहे की तुझी परीक्षा का घेतो आणि कोणत्या भक्तांवर माझी विशेष कृपा होते. हा संदेश ऐकल्यावर तुझा माझ्यावरचा विश्वास अनेक पटींनी वाढेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. माझ्या लेकरा, तू अनेकदा विचार करत होतास की स्वामी, मी रोज तुमचे नामस्मरण घेतो, पूजा करतो, प्रार्थना करतो, तरी माझ्या आयुष्यात इतकी संकटे का येतात? पण लेकरांनो, लक्षात ठेवा, संकटे ही शिक्षा नसतात, तर ती तुमच्या सामर्थ्याची परीक्षा असतात. जगात प्रत्येक माणूस सुख शोधत असतो, पण खरे सुख त्यालाच मिळते जो दुःखातही धैर्य सोडत नाही. मी माझ्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही. जेव्हा तुमच्या जीवनात अंधार वाढतो, तेव्हा समजा की प्रकाश आता जवळ आलाय. माझ्या बाळा, अनेक वेळा मी तुमच्याकडून काही गोष्टी हिरावून घेतो. तुम्हाला वाटते की तुमचे नुकसान झाले, पण तुम्हाला जे दिसत नाही ते मला दिसते. मी तुमच्याकडून अधिक चांगले काहीतरी राखून ठेवलेले असते, म्हणून प्रत्येक गोष्टीत माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात जे लोक तुम्हाला सोडून गेले, ज्यांनी तुमचा विश्वासघात केला आणि ज्यांनी तुमचे मन दुखावले, त्यांच्याबद्दल मनात द्वेष बाळगू नका, कारण प्रत्येक व्यक्ती तुमच्या जीवनात काही ना काही शिकवण देण्यासाठीच येत असते. क्षमा करायला शिका, आणि ज्या मनात क्षमा असते त्या मनात माझा वास असतो. लेकरांनो, तुम्ही पैशासाठी खूप धडपड करता. पैसा आवश्यक आहे, पण लक्षात ठेवा, पैशापेक्षा मौल्यवान तुमचे मन आहे. मन जर शांत असेल तर कमी पैशातही आनंद मिळतो, पण मन अशांत असेल तर संपत्ती असूनही सुख मिळत नाही. माझ्या लेकरांनो, तुमच्या मनात प्रेम असेल, एकमेकांबद्दल आदर असेल, वडीलधाऱ्यांचा सन्मान असेल, तर ते घर मंदिरापेक्षा कमी नसते. अशा घरात माझी कृपा सदैव राहते. कधी कधी तुम्ही माझ्याकडे मागता आणि ते लगेच मिळत नाही, आणि तेव्हा तुम्ही निराश होता. पण लेकरांनो, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ ठरलेली असते. बी पेरल्याबरोबर फळ जसं मिळत नाही, त्यासाठी संयम हा ठेवावाच लागतो. आणि अगदी तसंच तुमच्या प्रार्थनेचे फळही योग्य वेळीच मिळतं. तुम्ही संकटात असताना माझे नामस्मरण घ्या, आनंदात असताना माझे आभार माना, आणि संभ्रमात असताना माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमचा मार्ग नक्कीच दाखवीन. लक्षात ठेवा, जो भक्त इतरांना मदत करतो, गरजूंना आधार देतो, सत्य बोलतो आणि प्रामाणिक जगतो, त्या भक्तावर माझी विशेष कृपा असते. फक्त मंदिरात येऊन नमस्कार केल्याने भक्ती पूर्ण होत नाही. चांगले कर्म करणे
हीच खरी भक्ती असते. माझ्या लेकरांनो, तुमच्या घरात कितीही अडचणी असल्या तरी निराश होऊ नका. आजची परिस्थिती कायमची नसते. काळ हा बदलत असतो, नशीब सुद्धा बदलते आणि माझी कृपा झाली तर क्षणात जीवन सुद्धा बदलते. तुमच्या प्रत्येक अश्रूंची मला जाणीव आहे. तुम्ही रात्री जागून केलेल्या त्या प्रार्थना मला ऐकू येत आहेत. तुमच्या मनातील ज्या वेदना आहेत त्या मला कळत आहेत. म्हणून धीर धरा, योग्य वेळ येत आहे. जो फक्त श्रद्धा ठेवतो, सबोरी ठेवतो आणि कोणत्याही परिस्थितीत माझे नाव सोडत नाही, त्याला मी सुद्धा कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. त्याच्या जीवनात मी आनंद, शांती आणि यशाचे दरवाजे उघडत असतो. म्हणून लेकरांनो, चिंता सोडा, नकारात्मक विचार सोडा, भूतकाळातील दुःख विसरा, नवीन आशेने पुढे चला. मी तुमच्या पाठीशी उभा आहे. तुमच्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे. फक्त माझे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि विश्वास ठेवा, तुमच्या जीवनातील अंधार दूर होऊन सुख, समृद्धी आणि आनंदाचा दिवस, नवीन सूर्योदय नक्की होईल. भक्तांनो, जर तुम्हाला हा संदेश ऐकला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि स्वामींच्या कृपेचा लाभ घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.